नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लवकरच नव्या ऑफिसमध्ये आणि स्टुडिओमध्ये प्रतिपक्ष आपलं स्थानांतरण करणार आहे. आत्ता मी घरात बसून सगळं करतो, पण एक नवी जागा राहत्या जागेपासून जवळ घेतली आहे, तिथे छोटासा स्टुडिओ वगैरे केलेला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अधिक चांगले व्हिडिओ तुम्हाला यापुढे बघायला मिळतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मला अजून टेक्निशियन्स मिळवायचे आहेत, पण निदान जागा ठीकठाक झालेली आहे. निकाल लागल्यानंतर त्याचं एक छोटं उद्घाटन वगैरे करून त्याची सुरुवात आम्ही करू. आज मी तुम्हाला बोलतो आहे तेव्हा प्रत्यक्षात मतमोजणी सुरू व्हायला वेळ आहे. आदल्या रात्री म्हणजे 3 जूनला मी ह्या गोष्टीची सुरुवात केलेली आहे, निकालाच्या दृष्टीने बोलायची. आणि मतमोजणी होण्यापूर्वी ज्या प्रकारचे एक्झिट पोल आलेले आहेत, त्या एक्झिट पोलवर माझा आकड्यांसाठी विश्वास नाही, पण या एक्झिट पोलमुळे येऊ घातलेले निकाल कुठल्या दिशेने जात आहेत, कुठच्या वाटेने जात आहेत याची चाहूल लागते. हे मी अनुभवातून सांगू शकतो. आणि म्हणूनच या विषयाचं जे शीर्षक मी दिलेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल. आजची सकाळची सुरुवात तुमची त्यातून व्हावी म्हणूनच मी ते शीर्षक दिलं आहे, जंगल मंगल बात चली है पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है कमल खिला है. हे गाणं तुम्हाला माहिती असेल, ते मोगली नावाची काय मालिका होती मुलांसाठी. त्या मालिकेमध्ये हे गाणं होतं. त्याचं सर्व काय शीर्षक गीत वगैरे होतं. योगायोगाने ते इथे इतकं उत्तम बसतंय की चड्डी पहन के फूल खिला है कमल खिला है. म्हणजे जंगल जंगल बात चली आहे, म्हणजे गावभर जगभर आता मतमोजणीतून जे आकडे येत आहेत ते जगजाहीर आहेत, जगासमोर आहेत. हळूहळू सगळ्यांना सगळा उलगडा होतोय. जंगल जंगल बात चली है पता चला है. कालपर्यंत जे रहस्य होतं, आरोप प्रत्यारोप, इन्कार, खोटं खरं जे काय होतं ते संपलंय. ज्या यंत्रामध्ये मतदाराची इच्छा बंदिस्त झालेली होती, त्या यंत्राची दारं उघडत आहेत आणि त्यातून आकडे बाहेर पडत आहेत. अर्थात हे मी बोलतोय तेव्हा यंत्र उघडलेली नाहीत, पण ते मतदान कुठल्या दिशेने जाणार आहे त्याची चाहूल लागलेली आहे. आणि त्यातून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही, अगदी त्यांच्या कट्टर विरोधकांच्या मनातही शंका नाही. त्यामुळे एक्झिट पोल बघितल्यानंतर त्या आकड्याला टक्कर देणारा आपला एक बसल्या बसल्या कागदावर आकडेमोड केलेला एक्झिट पोल इंडिया अलायन्सच्या नेत्यांनी, काँग्रेसने देऊन टाकला. आणि तो प्रत्येक पक्षाचा नेता वेगवेगळे आकडे देतोय. यातच कळतंय की त्यांचा एक्झिट पोल हा कल्पनाविलास आहे, विशफुल थिंकिंग आहे. आणि भाजपचा विजय हा सत्य आहे, तोच निवडणुकीतून बाहेर येणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नव्हती, अगदी विरोधकांच्या मनातसुद्धा शंका नव्हती. म्हणूनच EVMची यंत्र त्याच्यावरचं सील उघडून मोजली जाण्यापूर्वीच त्यामध्ये गडबड झाल्याच्या तक्रारी आणि रडारड सुरू झाली. पण जे आकडे तुम्ही आत्ता हा व्हिडिओ ऐकताना बघत असाल त्याच्यात तुम्हाला स्पष्ट झालं असेल, चड्डी पहन के फूल खिला है कमल खिला है. आता इथे मी हे शब्द परत परत का वापरतोय मित्रांनो, तर भारतीय जनता पक्ष म्हणजेच RSSचं राजकीय पिल्लू आहे हा सातत्याने आरोप होत राहिलेला आहे. 99 वर्षापूर्वी हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व ही भूमिका घेऊन हेडगेवारांनी स्थापन केलेली एक संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना, ही आज 99 वर्षांनी देशाच्या शीर्षस्थानी येऊन उभी राहिली आहे. पण त्या सत्तेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे अलिप्त आहे
आणि त्यांनी आपली राजकारणातली एक शाखा, आपल्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक भूमिकेची राजकीय शाखा म्हणून आधी जनसंघ आणि नंतरच्या काळात भारतीय जनता पक्ष म्हणून त्याचं जे रूपांतरण केलं, तो भाजप तिसऱ्यांदा लोकसभेतलं प्रचंड बहुमत घेऊन परत एकदा सत्तारूढ होणार आहे. अशा वेळेला चड्डी हा संदर्भ फार महत्त्वाचा ठरतो. कारण स्थापनेनंतर नाही, पण 1950-60 नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काँग्रेसच्या सत्तेमध्ये आणि काँग्रेस नंतरच्या पुरोगामी सत्ता राजकारणामध्ये सातत्याने चड्डीवाले असा टिंगलीचा विषय करण्यात आला. संघवाला, भाजपवाला म्हणजे चड्डीवाला, हाफ चड्डीवाले अशी हेटाळणी भाजपची आणि RSSची करण्यात आली. फार लांब नाही मित्रांनो, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2014 मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने पहिल्यांदा लोकसभेत एकपक्षीय निर्विवाद बहुमत मिळवलं आणि अवघ्या 5 महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार होती. या सगळ्या 5 महिन्यांच्या काळामध्ये महाराष्ट्राचे अत्यंत जाणकार, जाणते नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार सातत्याने सभांमधून, बैठकांमधून एक भाषा परत परत बोलत होते. अर्धी चड्डीवाल्यांकडे कारभार देणार का? काय बोलत होते शरद पवार? भाजपवाले, संघवाले असे शब्द शरद पवारांनी वापरले नाहीत. शरद पवार हेटाळणीच्या सुरात म्हणत होते, अर्ध्या चड्डीकडे कारभार देणार का? आणि हे माझ्या लक्षात एवढ्यासाठी राहिलेलं आहे की ज्या वेळेला विधानसभेचे निकाल 2014च्या लागत होते, तेव्हा ABP माझा या वाहिनीवर जे 5-25 पत्रकार जमा केले होते विश्लेषक म्हणून, त्यात मी एक होतो. आणि 3-3:30च्या सुमाराला अचानक शरद पवारांच्या सिल्वर ओक घरातून बाहेर पडून कॅमेऱ्यासमोर आलेले त्यांचे विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल यांनी घोषणा करून टाकली की विधानसभा त्रिशंकू होते आहे आणि त्रिशंकू विधानसभा म्हणजे मध्यावधी निवडणुकीचा धोका. महाराष्ट्राला आजच्या तारखेला मध्यावधी निवडणुका परवडणाऱ्या नाहीत, म्हणून सर्वात मोठा पक्ष ठरू घातलेल्या भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाहेरून सरकार बनवायला पाठिंबा देईल, कारण महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य असलं पाहिजे अशी घोषणा शरद पवारांच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांनी केली. आणि मला आठवतं त्या ABP माझाचा जो हॉल होता, 30-40 पत्रकार बसलेले, तेव्हा त्यांचा जो अँकर होता, मला त्याचं नाव आत्ता आठवत नाही, तो धावत माझ्याकडे आला आणि म्हणाला, राष्ट्रवादीने थेट भाजपला पाठिंबा देऊन टाकला, भाऊ तुमची प्रतिक्रिया काय? आणि मी प्रतिक्रिया पहिली देताना म्हटलं होतं, शरद पवारांनी आपली चड्डी काढून भाजपला दिली का? आणि तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो, तत्क्षणी त्या लाईव्ह कार्यक्रमाचं टेलिकास्ट थांबवण्यात आलं होतं आणि सगळे पत्रकार हबकून गेले होते, उपस्थित होते ते, की शरद पवार चड्डी काढून देणार हे भाऊ तोरसेकर बोलला म्हणून सगळे गडबडले होते. आणि मला विचार लागलेलं, ही काय भाष्य आहे का? अर्थात लाईव्ह कार्यक्रम ठरला होता आणि सगळे पत्रकार दचकून माझ्याकडे बघत होते. तेव्हा मी त्यांना एकच प्रश्न विचारला होता की लोकसभेपासून विधानसभेच्या निवडणुकांच्या मधल्या 5-6 महिन्याच्या काळात शरद पवार सतत चड्डीकडे कारभार देणार का, अर्ध्या चड्डीकडे कारभार देणार का असं म्हणत होते. तेव्हा तुम्हाला चड्डी हा शब्द विचित्र वाटला नाही, तर आज शरद पवारांनी चड्डी काढून दिली का म्हटल्यावर अस्वस्थ होण्याचं कारण काय, असा उलटा सवाल मी उपस्थित पत्रकारांना केलेला होता. मुद्दा सांगायचा असा की भाजप संघ म्हणजे हाफ चड्डी, अर्धी चड्डीवाले, ही जी हेटाळणी होती, त्या हेटाळणीला
उत्तर देण्यासाठीच आजच्या व्हिडिओचं शीर्षक मी दिलेलं आहे, चड्डी पहन के कमल खिला है. येस, तिसऱ्यांदा भारतीय मतदारसंघाने हाफ चड्डीवाल्या संघप्रणित भारतीय जनता पक्षाला परत एकदा बहुमत दिलेलं आहे. जो देशाचा पंतप्रधान होणार आहे त्याच्यावर संस्कार झाले, त्या संस्काराच्या कालखंडामध्ये तो हाफ चड्डी घालून संघाच्या शाखेत जात होता. आज जागतिक नेता बनलेला, भारताचं 10 वर्ष सलग नेतृत्व करणारा आणि पुढच्या 5 वर्षासाठी जनमताचा कौल मिळवणारा नरेंद्र मोदी नावाचा जो एक स्वयंसेवक आहे, तो हाफ चड्डीवाला आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाचा जो अभूतपूर्व विजय होऊ घातलेला आहे, हॅट्रिक होऊ घातलेली आहे, ती हॅट्रिक म्हणजे चड्डी पहन के फूल खिला है, कमल खिला है. कारण कमल म्हणजेच भारतीय जनता पक्षाची निवडणूक निशाणी आहे आणि ती निशाणी हाफ चड्डीतलीच आहे. मला वाटते गुलजार या महान कवी आणि गीतकाराने लिहिलेले हे शब्द आहेत, चड्डी पहन के फूल खिला है. कधी कधी असं म्हणतात आपल्याकडे मराठीत, जे न देखे रवी ते देखे कवी. जी गोष्ट सूर्याला सुद्धा दिसत नाही ती बघू शकतो तो कवी असतो. अस्तित्वात नसलेली भविष्यातली गोष्ट आपल्या कल्पना विलासातून कवी बघत असतो असं म्हणायचं तर 20-25 वर्षापूर्वी कधीतरी एका TV मालिकेसाठी गुलजारसारख्या महान कवीने, गीतकाराने जी ओळ लिहिली तो भारतातला राजकीय इतिहास होता. चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. जंगल जंगल बात चली है, पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है. गाव गन्ना सगळीकडे बातमी पसरली आहे, जंगल जंगल बात चली है, पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है. आज ही मतमोजणी होत असताना ही मालिका, मोगली ही मालिका ज्यांनी शाळकरी वयात बघितली असे लोकसुद्धा आज भारतीय लोकसभेच्या निवडणुकीतले मतदार झालेले आहेत. कारण तेव्हा 5-10 वर्षाची असलेली पोरं ही आता 25-30-35 वर्षाची होऊन गेली, 40शीत आलीत. त्यांनाही ते शब्द आठवतील आणि म्हणूनच ते शीर्षक मी या व्हिडिओला दिले, जंगल जंगल बात चली है, पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, कमल खिला है. कुठचंही फूल चड्डी घालत नाही, पण फुलाची कळी असते. फूल जेव्हा झाडाला येतं तेव्हा ते कळीच्या स्वरूपात असतं आणि जी कळी असते ती सुद्धा कळी झाकलेली असते, त्या हिरव्या काही कोवळ्या पानांमध्ये गुंडाळलेली असते. हळूहळू करत त्या फुलाची वाढ होते. त्या फुलाची वाढ होते तेव्हा ते फूल मोठं पसरतं आणि बाकीची ती हिरवी पानं, त्याच्या भोवतीच्या हिरव्या पाकळ्या म्हणू किंवा पानं म्हणू, ती लहान दिसायला लागतात पण ती खालच्या बाजूला असतात चड्डीसारखी. काय गुलजारसारख्या महाकवीने इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. चड्डी पहन के फूल खिला है, चड्डी पहन के फूल खिला है. आणि चड्डी म्हणून तुम्ही त्याची टिंगल केलीत, ती एका 30, 40, 50, 60 वर्षांनी उमलणाऱ्या एका अतिशय आकर्षक अशा सुंदर फुलाचं ती कळी होती, जिची टिंगल होत आली हाफ चड्डी, हाफ चड्डी. संघाच्या स्वयंसेवकांची, संघातून भाजपत आलेल्या कार्यकर्त्यांची आणि भाजप आणि संघातून तयार झालेल्या नेतृत्वाची ज्यांनी ज्यांनी टिंगल केली त्यांना कधी हाफ चड्डीचा अर्थ कळला नव्हता. मला वाटतं या सगळ्यांपेक्षा तो गुलजारसारख्या कवीला कळला होता की तुम्ही एवढीशी चड्डी म्हणून तिची टिंगल करताय,
त्या एवढूशा चड्डीने संपूर्ण मानवी शरीराची, ज्याला अब्रू म्हणतात, ती झाकलेली आहे. चड्डी म्हणजे काय असते? चड्डी कशाला म्हणतात? मानवी अब्रू झाकणारा एक कपडा म्हणजे अर्धी चड्डी असते. संपूर्ण शरीर झाकणारं वस्त्र नाही आहे. पण ज्यावेळेला ती कडी उमलते, फुलते आणि आपलं संपूर्ण रूप धारण करते, तेव्हा ते अत्यंत आकर्षक देखणं फूल असतं. लागोपाठ तिसरा लोकसभेतला विजय आपल्या पक्षाला मिळवून देणारे नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या आणि संघटनेच्या एका फांदीवर आलेलं अप्रतिम फूल आहे. आणि म्हणून मी तो शब्द, ते काव्य जसंच्या तसं शीर्षकात वापरलं. भले भारतीय जनता पक्षाची निशाणी कमळ असेल, पण कमळ हे सुद्धा फूल आहे. भाजपवाले नेहमी सांगतात चिखल जितका तितकं कमळ जास्त उगवेल. पण गुलजारची कविता घ्यायची तर हे कमळ असण्यापेक्षा अर्धी चड्डी परिधान केलेलं फूल आहे, जे तिसऱ्यांदा फुललेलं आहे. आणि जितकं 14ला होतं, 19ला होतं, त्यापेक्षा मला खात्री आहे की 2024ला अर्ध्या चड्डीतून चड्डी पहन के जो फूल खिला है वो और बड़ा होगा. हे फूल हे जगाचे डोळे दिपवणारं असेल, कारण हे फूल इतिहास घडवते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर तीनदा पंतप्रधान झालेले पंडित जवाहरलाल नेहरू तीनदा निवडून आले होते. तीनदा त्यांनी स्वपक्षाला बहुमताने निवडून आणलं होतं. आणि नरेंद्र मोदीसुद्धा लगातार तिसऱ्यांदा अधिकाधिक बहुमत घेऊन निवडून येत आहेत. फरक इतकाच की नेहरूंची लोकप्रियता प्रत्येक निवडणुकीनंतर घटत गेली होती आणि मोदींची लोकप्रियता आणि मतांची टक्केवारी प्रत्येक निवडणुकीनंतर वाढत गेलेली आहे. ही गंमत आहे मित्र, ही गंमत आहे. ऐकलेली गाणी असतात, ऐकलेल्या गोष्टी असतात, त्या साध्या जीवनातल्या गोष्टी असतात. पण ज्या वेळेला त्यामध्ये राजकारण आपण शोधायला जातो, तेव्हा त्या साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा गूढ असं राजकारणाचं रहस्य सहज उलगडलं जातं. एक्झिट पोल आल्यापासून निकालाच्या वेळेला काय होईल, निकालांचे आकडे आणि विश्लेषण आपण कसं करू, याचा जितका मी विचार करत जात होतो, तो विचार करता करता मला ही 25-30 वर्ष जुनं मालिकेचं हे शीर्षक गीत आठवलं. जंगल जंगल पता चला है, फूल खिला है, चड्डी पहन के फूल खिला है. मित्रांनो, निकाल आता उलगडत जात आहेत तुमच्यासमोर. त्या प्रत्येक निकालातून हे शब्द आठवा, या शब्दाची गहनता आठवा. एक कवीला हे शब्द का सुचले? फूल आणि चड्डी किती टोकाचे दोन शब्द आहेत, पण त्या शब्दामध्ये दडलेला आशय गुलजारने जो 3 दशकापूर्वी 2 दशकापूर्वी आपल्याला सांगितला, जाता जाता सहज सांगितला, तो उलगडण्यामध्ये 25-30 वर्ष होऊन गेली. चड्डी पहन के फूल खिला है, कमल खिला है. आकडे येतील तेव्हा अधिक बोलेन. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.